नमस्कार मुलींनो. आपण बघा नाश्त्याला काहीच नव्हतं ना, म्हणून हे बघा मूग उकड येतं. मूग उकड येत आहे बघा. आता ह्याला हळद पण नाही टाकायची आणि फक्त ह्याला काय टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचे. जिरे टाकायचे आणि ह्याचा आपल्याला नाश्ता करायचा मुलींनो. ह्याचा आपल्याला नाश्ता करायचा रामकृष्ण हरी. आता हे मूग उकडलेत ना, तर ह्याला बघा थोडं चाळून घ्यायचं. चाळून घेतल्याच्या नंतर हे बघा हे दोन कांदे थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल मिरची आणि त्याला थोडंसं बॉईल करायचं. जास्त नाही, थोडंच बॉईल करायचं. हे बघा मुलींनो, कांदा कापून घेतलेला आहे आपण. झाला एक कांदा कापून घेतलेला आहे, जास्त नाही पाहिजे. हे बघा हे कांदा कापून घेतला आहे आपण. बाकी अर्धा कांदा ठेवला आहे. हे बघा टमाटर बी आपल्याला जास्त नाही पाहिजे, जास्त करणार नाही ना मी, पोरापुरतच करणार आहे. हे बघा टमाटर कापून घेतलेलं आहे. हे बघा कोथिंबीर थोडीशी, जास्त पण नाही. हे बघा बाकी हे बघा हे मुगाचा नाश्ता आहे बघा. मुगाचा नाश्ता कुणाला आवडते मुलींनो, घेऊन घेते चमच्याला. हे बघा ह्याच्यात दाखवते, ह्याच्यात दिसणार ना तुम्हाला. हे बघा मुगाचा नाश्ता. आता ह्याला काय नाही, थोडा कांदा टमाटा ह्याच्यावर टाकायचा आणि थोडंसं तेल टाकून थोडं खाली वर करून थोडं जिरे टाकायचे. केले जरा खालीवरी, सगळंच नाही करणार, एवढं खाणार नाही ना. हे आपल्याला ह्याचा परोठा बनवायचा आहे मुलींना. ह्याचा आपल्याला परोठा बनवायचा आहे. डाळ केलेली आहे मुलींना, झालेला आहे बघा. पोळायले हो मला मुलींनो, पोळायले. डाळ केलेली आहे बघा. डाळ बी झालेली आहे आपली. हे बघा भोपळा टाकून डाळ केली मुलींना. भाजीला काय नव्हतं ना, भोपळा टाकून डाळ केली आहे बघा. दिसा नाही, पातीला मोठं आहे ना म्हणून दिसा नाही. आता आपण हे बघा ह्याला काय टाकणार आहे, ह्याला आपण थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा आणि 2-4 टमाट्याच्या फोडी. छान होतंय अहो नाश्ता. ह्याचा पण नाश्ता करायचं म्हणलं तर सगळं होतंय बघा मुलींनो. थोडीशी आपली लाल मिरची टाकू, कोणची टाकू काहीच कळलं नाही मला. थोडीशी लाल मिरची. झालाय आपला मुगाचा नाश्ता मुलींनो. मी कसं कामाला करते हो मुलींनो, कामाला करते ना, म्हणून तुम्हाला एवढं दाखवता येत नाही. हे बघा मुगाचा नाश्ता आपला. अहो हे पण खाल्लेलं चांगलंच आहे बघा मुलींनो. हे पण नाश्ता खाल्ला ना, भाकरीपेक्षा चपातीपेक्षा हे बघा असं करून खावा. रामकृष्ण हरी मुलींनो. वाकून मी बंद करायला.